नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे परेश देसाई. मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी गेले 17 वर्षांपासून स्टॉक मार्केट शिकवतोय. म्हणजे बेसिकली स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे, कधी घ्यायचं, कधी विकायचं आणि तो जो स्टडी आहे त्याला टेक्निकल चार्ट अनालिसिस म्हणतो किंवा फंडामेंटल अनालिसिस म्हणतो, ते मी शिकवतो. आणि शिवाय मी एक सेबी ऑथोराइज रिसर्च अनालिस्ट पण आहे. आजचा जो विषय असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो विषय काय आहे ते पण बघूया. नमस्कार. आजचा विषय असणार आहे रिस्क मॅनेजमेंट. मराठी माणूस इन जनरल रिस्क पासून थोडा लांब पळतो, हो की नाही? कारण आपली कम्युनिटी जी आहे ती बिझनेस कम्युनिटी नाहीये. गुजराती, मारवाडी आणि इतर जे बिझनेस कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये बापजात्यांपासून धंद्यामध्येच ते लोक आहेत. ठीक आहे, तर आपली जी कम्युनिटी आहे ती बिझनेस कम्युनिटी नाहीये. पण मोठी मोठी नावं आहेत, किर्लोस्कर साहेब आहेत किंवा आणखी दुसरे पण मराठी बिझनेसमॅन झाले मोठे मोठे. पण इन जनरल जर बघितलं तर आपली कम्युनिटी अशी बिझनेसची नाहीये. त्याच्यामुळे एक बिझनेस पासून लांब पडण्याची एक प्रवृत्ती असते. इनफॅक्ट माझे वडील म्हणायचे की जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल, म्हणजे हे कधी 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतो मी, तर मुलाला मुलगी पण मिळायची नाही. का? कारण तो बिझनेसमध्ये कधी बिझनेस बंद झाला तर माझ्या मुलीचं काय होईल म्हणून कोणी मुलगी नाही द्यायची. तर ह्याचं कारण काय आहे की बिझनेसमध्ये रिस्क असते, त्याच्यामुळे रिस्क पासून लांब पडणं. आणि ट्रेडिशनली आपलं बिझनेस कम्युनिटी नसल्यामुळे तो एक एक कल्चरल एक भाग होतो की नको बाबा तू नोकरी कर, ते सेफ आहे, बिझनेस करू नको, त्याच्यामुळे नुकसान वगैरे झालं तर आपल्याला तसं काय नको. पण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा एक त्याच्यामध्ये पण रिस्क असते. ओके, इनफॅक्ट सगळ्या गोष्टीत रिस्क असते मी तर म्हणतो. तुम्ही रस्त्यावर चालत असाल तरी पण रिस्क आहे, घरी बसले असाल तरी पण रिस्क आहे, ट्रेननी ट्रॅव्हल करत असाल रिस्क आहे, गाडीने जातात रिस्क आहे. पण सगळीकडे आपल्याला काय रिस्क मॅनेज करायला लागतं. जसं आपण ट्रेनमध्ये जातोय आणि आपण बसून जर गेलो तर आपण सेफली जाऊ, हो की नाही? पण तेच जर एखादा माणूस लटकून जात आहे तर तो अतिशय जास्त रिस्क घेतो आणि पडून कदाचित त्याला खूप म्हणजे अपघात होऊ शकतो किंवा कधी कधी माणसं मरतात सुद्धा, हो की नाही? तर रिस्क जो आहे तो मॅनेज कसं करायचं स्टॉक मार्केटमध्ये ते जर आपण शिकलो तर जी आपली बेसिक भीती आहे स्टॉक मार्केट बद्दल, की स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालंय, माझं पण नुकसान होऊ शकतं, ही भीती कशी घालवायची ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की जर आपण हे व्यवस्थित केलं तर ह्याच्या स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा आपण भरपूर पैसे कमवू शकतो. तर एवढे मोठ्या मोठ्या लोकांनी पैसे कमवलेले आहेत. राकेश झुनझुनवाला, नंतर मिस्टर केडिया, नंतर इंटरनॅशनल नाव वॉरेन बफेट वगैरे, त्यांनी हजारो करोड रुपये कमवले. ते कसं काय? बेसिकली त्यांनी रिस्क मॅनेजमेंट केलं. ओके, राकेश झुनझुनवालाने 5,000 रुपये पासून चालू करून एका आयुष्यामध्ये 40,000 करोड रुपये एवढे जर पैसे कमवले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असणार, हो की? तर हे काय सिस्टम आहे ते आपण आज सिस्टम जाणणार आहोत. आणि एकदा आपली सिस्टम जाणून घेतली की त्याच्या पुढे ही जर सिस्टम आपण सगळीकडे अप्लाय केली तर ती आपल्याला नुकसानापासून वाचू शकते. काही काही ट्रेड्स आपले नुकसानात जातील का? येस, पॉसिबल. की काही आपले ट्रेड्स लॉसमध्ये गेले, पण ओव्हरऑल तुमचं कॅपिटलचं जे लॉस आहे ते लॉस होण्याची फार शक्यता कमी असते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर शेअर करा, जेणे ही माहिती जी आहे ती प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचेल. तर बघूया आपण की हे स्टॉक मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं. की जेव्हा आपण कुठलाही ट्रेड घेतो, ठीक आहे, कुठलाही जेव्हा ट्रेड घेतो त्यावेळेला एक पर्टिक्युलर पद्धत असते. म्हणजे पद्धत काय आहे की आपल्याला चार्ट्स मध्ये काहीतरी दिसायला पाहिजे. ओके, आणि हे चार्ट्स कुठले येतात? चार्ट असतात ते टेक्निकल चार्ट्स. हे तुम्हाला मी चार्ट्स दाखवतो की चार्ट्स आपण कुठून बघणार ते. हे जे चार्ट दिसत तुम्हाला, जसा हा बजाज ऑटोचा एक चार्ट आहे, ठीक आहे, ह्याला आपण कॅन्डलस्टिक चार्ट म्हणतो. की आपल्याला दिसते की इकडे प्राइस वरती गेलेली, नंतर खालती आलेली, आता परत इथून वरती जायला सुरुवात झाली आहे. तर ही सगळे जे चार्ट्स असतात, ही चार्टची जी स्टडी असते त्या स्टडीला म्हणतो आपण टेक्निकल चार्ट अनालिसिस. आणि दुसरी अजून एक स्टडी आहे त्याला आपण म्हणतो की फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, रेशिओज, कॅश फ्लो. हा जो एक स्टडी असतो त्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो. पण फंडामेंटल अनालिसिस आपण नंतर बोलूया. आता आपण बोलूया की जे टेक्निकल चार्ट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला काहीतरी इंडिकेशन दिसलं, काहीतरी कारण दिसलं तरच आपण तो शेअर आपण विकत घेणार. कोणी तुम्हाला मला सांगितलं की कोणी टिप दिली की बाबा की हा पर्टिक्युलर शेअर घे, किंवा कधी कधी असतं की आपल्यालाच वाटते की हा शेअर चालेल म्हणून, किंवा कधी न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज येते की या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे,
कधी सीएनबीसी मध्ये बघतो की कोणीतरी जेव्हा सांगितलं की हा खूप स्टॉक चांगला चालणार आहे त्याच्यामुळे घेतलं. तर ह्या ज्या पद्धती आहे ह्या अतिशय चुकीच्या पद्धती आहेत. या बेसिसवर जर कोणी ट्रेड केलं त्याचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण जर चार्टवरती तुम्हाला दिसलं की हा इकडे तुम्ही घेऊ शकता, आणि हे चार्ट्स येतात कुठून? चार्ट्स बेसिकली बनतात प्राइस मधून, म्हणजे जी किंमत आहे त्याच्यावरती. गुजरातीमध्ये एक म्हण आहे की भाव भगवान शे, म्हणजे जो भाव आहे म्हणजे प्राइस आहे, प्राइस इज सुप्रीम, म्हणजे प्राइस इज लाईक गॉड. पण ही प्राइस येते कुठून? प्राइस येते डिमांड पासून, बरोबर? आणि डिमांड कुठून येतं? डिमांड येतं ऍक्च्युअल सिच्युएशन, म्हणजे जे कंपनीमध्ये ऍक्च्युअली काय होत असेल त्याच्या बेसिसवरती डिमांड येतो. आणि डिमांड जर वाढला तर प्राइस वरती जाते, प्राइस वर झाली की आपल्याला चार्टमध्ये दिसतं की आता प्राइस वरती जाते की खालती येते. पॉझिटिव्ह जर बाब असेल तर प्राइस वरती जाईल, जर काय निगेटिव्ह असेल तर प्राइस खालती जाणार. म्हणजे इतकं एवढं सोपं असतं. आणि ह्या चार्ट वरती आपल्याला बरेचसे जे कॉम्पोनंट्स असतात की ट्रेंड लाईन्स आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे, चार्ट पॅटर्न्स आहेत, ह्या सगळ्या स्टडीजच्या बेसिसवरती आपल्याला कळते की हा इकडे आपण एक स्टॉक घेऊ शकतो. तर हा जो सिस्टम आहे, या सिस्टम आपण समजूया की सिस्टम काय आहे. चार आपण एक शब्द पकडतो याच्यामध्ये. ओके. पहिला शब्द आहे की इंडिकेशन. जसं चार्टवरती आपल्याला काहीतरी दिसायला पाहिजे की हा इथे तुम्ही घेऊ शकता. जसं मी आपल्याला म्हटलं की आपल्याला काहीतरी इंडिकेशन यायला पाहिजे, जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्या बेसिसवरती काहीतरी इंडिकेशन आलं की तुम्ही इकडे विकत घेऊ शकता. दुसरं एक कन्फर्मेशन शब्द. कन्फर्मेशन म्हणजे इंडिकेशन आला, प्राइस वरती जायला लागली, आणि नंतर आणखीन 2-3 दिवस सुद्धा प्राइस वरती जात आहे, त्याला पण एक कन्फर्मेशन आपण पकडूया. आणि तिसरं असतं स्टॉप लॉस. तर हे स्टॉप लॉस म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट सपोज एखाद्या प्राइसला घेतली, तिकडनं जर प्राइस वरती जाते तर आपण प्रॉफिटमध्ये येतो, तिकडनं जर खाली यायला लागले तर आपण लॉसमध्ये येतो. पण लॉस जशी जशी प्राइस खालती येते तसं लॉस आणखीन वाढत जातो. तर हा लॉस जो आहे तो कुठेतरी आपल्याला स्टॉप करायला लागतो. तर त्या लेवलला आपण म्हणतो स्टॉप लॉस. ठीक आहे. तर स्टॉप लॉस म्हणजे काय? ती लेवल जर आली तर आपण छोटासा तो लॉस असतो तो घेऊन निघून जाणार. आणि चौथं जे वर्ड आहे तो आहे टार्गेट. टार्गेट म्हणजे कुठपर्यंत प्राइस जाऊ शकते. हे चारही शब्द जेव्हा आपल्याला चार्टमध्ये दिसतात तेव्हा आपण तो स्टॉक जो आहे तो आपण विकत घेऊ शकतो. इकडे खाली मी एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे की समजा प्राइस इकडनं खालती आली, खाली आल्यानंतर इथे सपोज 90 रुपये पर्यंत होती प्राइस, नंतर इथे वरती गेली, आणि या इथे काही इंडिकेशन्स आले समजा. ओके. जसं मी तुम्हाला जे कॉम्पोनंट्स म्हटले, ट्रेंड लाईन ब्रेकआउट, नंतर ट्रेंड, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, बरेच जी स्टडी आहे त्याच्या बेसिसवरती समजा 100 रुपयाला इकडे एक विकत घेण्याची इंडिकेशन आली, आणि नंतर 1-2 दिवस प्राइस वरती सुद्धा गेली. आणि आपण 100 रुपयाला जर एखादा स्टॉक विकत घेतला आहे, इकडनं जर प्राइस वरती गेली आणि ती समजा 130 रुपयेपर्यंत गेली, आता 130 रुपये कुठून आले? ते परत आपल्या चार्टच्या अनालिसिस वरतीच आपल्याला आपण ठरवू शकतो की 130 रुपये तुमचा टार्गेट आहे, 100 रुपये तुमचा बाईंग प्राइस आहे, आणि 90 रुपये जो आहे तो आहे तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे 100च्या जर खाली आला, 1 रुपया जर खाली आला तर 1 रुपये लॉस, 5 रुपये खाली आले तर 5 रुपये लॉस, 9 रुपये खाली आलं तर 9 रुपये लॉस, 10 रुपये खाली आले 90 रुपयेपर्यंत तरी 10 रुपये लॉस. हा जो लॉस असतो तो तुमचा रिस्क असतो. कुठल्याही बिझनेसमध्ये आपण एक रिस्क असते. येस नो? की जसं कोणाला म्हटलं की आपण एखादं रेस्टॉरंट चालू करतो. जेव्हा रेस्टॉरंट चालू करतो तेव्हा त्याला माहिती नसतं की या रेस्टॉरंट किंवा जे हॉटेल आहे चालेल की नाही. तर तो म्हणतो की 3 महिने मी चालवून बघीन, चाललं तर ठीक आहे, नाहीतर आपण बंद करू. आणि दर महिन्याचा माझा रेस्टॉरंटचा खर्च आहे समजा 1 लाख रुपये. मी 3 लाख मी रिस्क घ्यायची तयारी आहे. पण जर ते रेस्टॉरंट चाललं तर मला 10 लाख किंवा 15 लाख किंवा 20 लाखाचा प्रॉफिट होऊ शकतो. तर जर 3 महिने जर ते रेस्टॉरंट नाही चाललं तर तो काय करतो, ते 3 लाखाचा लॉस घेतो आणि रेस्टॉरंट बंद करतो. ओके ना? आपण बरेच वेळ बघतो की रेस्टॉरंट चालू होतात आणि बंद करून टाकतात. बंद का करतात? कारण ते रेस्टॉरंट किंवा तो बिझनेस तो चालत नाही म्हणून तो बंद केला. तर जो बंद केला तेव्हा आपण काय म्हणत, हा यांनी स्टॉप लॉस घेतला आणि तो आणखीन लॉस होऊ नये ह्याची त्यांनी खबरदारी घेतली, आणि वेळेत तो तेवढ्याच्या छोट्याशा लॉसमध्ये निघून गेला. तर हा असं स्टॉप लॉस. तर इथे आपण बघूया की कसं तुम्ही जर रिस्क मॅनेज केलं तर तुमचा कॅपिटलचा लॉस होऊ शकत नाही. ठीक आहे. तर 100 रुपयामध्ये जर तुम्ही आपण घेतला एखादा स्टॉक आणि तो गेला 90 रुपयाला, तर तुमची रिस्क किती झाली? 10 रुपयाची आपण रिस्क घेतोय. पण तेच जर प्राइस वरती गेली, 130 ला गेली, तर तुमचा रिवॉर्ड किती आहे? 30 रुपयाचा. तर इथे आपल्याला रिवॉर्ड इज टू रिस्क रेशो, ओके, तो किती येतोय? 30:10 किंवा 3:1 पण पकडू शकता. आता मी इथे पकडतो की समजा तुम्ही 10 वेगवेगळे शेअर्स घेतले आणि याच सेम प्रिन्सिपलवरती घेतले की तुम्हाला
रिवॉर्ड समोर तुम्हाला 3 टाइम्स दिसला पाहिजे आणि तुमचा जो रिस्क आहे ते 1 टाइम असेल. 10 ट्रेडमध्ये नॉर्मली जर आपण चार्ट अनालिसिस वगैरे पकडलं तर 60-70 कधी कधी 75% सक्सेस रेशिओ असतो. म्हणजे 10 पैकी 6-7 बरोबर जाऊ शकतात, 2-3 चुकीचे जाऊ शकतात. पण मी तेवढं पण नाही पकडत. थोडं जर आपण आणखीन थोडं कन्झर्वेटिव्ह पकडूया की 10 मधून 5 बरोबर गेले आणि 5 चुकीचे गेले. ठीक आहे. 5 जेव्हा बरोबर जातात तेव्हा तुम्ही किती कमवता आपण? 30 रुपीज. ओके, म्हणजे 5 × 30 झालं की ते 150 रुपये झालं. अच्छा, 5 चुकीचे पण गेले. तर 5 जेव्हा चुकीचे गेले तेव्हा रिस्क किती होतं आपलं? 10 रुपयाचं. तर 5 × -10 किती झालं? -50. आता या दोघांची टोटल घ्या, 150 आणि -50. टोटल किती झालं? 100 रुपये. म्हणजे तुम्ही 100 रुपये मध्ये आपण अजूनही प्रॉफिटमध्येच निघतो. लक्षात आलं? म्हणजे जरी तुमचे 5 ट्रेड्स चुकीचे गेले तर त्याच्यामुळे जो लॉस आहे तो प्रॉफिटच्या कंपॅरिझन मध्ये बराच कमी आहे. त्याच्यामुळे तुमचा जो कॅपिटल आहे, ओरिजिनल तुमची मुडी आहे, जेवढे तुम्ही पैशाने तुम्ही ट्रेड कराल किंवा इन्व्हेस्ट कराल त्याचा कधी लॉस होऊ शकत नाही. आता मला सांगा, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन जर पटलं असेल तर तुम्हाला निश्चितच मला भरोसा आहे की तुम्हाला कळेल की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही सिस्टम फॉलो केली, तुम्ही जर स्टडी फॉलो केला आणि हा जर प्रिन्सिपल फॉलो केला तर ह्याच्यामुळे तुमचं लॉस स्टॉक मार्केटमध्ये कधी होऊ शकत नाही. बरोबर की नाही? तर हा व्हिडिओ जरूर लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईन आणि याच्यामध्ये आपण आणखीन स्टॉक मार्केट बद्दल आपण माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.